कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल, अरे बाळा तू का तोंड पडून बसलायस? बापू, अहो मी किचन आणि जिन्यातनं येताना बघितलं, आजोबा सगळे खूप बांधतायत। अरे बाळा, त्यांना थोडा वेळ दे। कसं आहे, सगळ्या गोष्टी अचानक झाल्यात ना, त्यामुळे त्यांना धक्का बसलाय र। आणि तू कशाला काळजी करतोय? आपण सगळे मिळून आहे ना त्यांना एकत्र आणू। पण ते कसं बापू? हे बघ अमोल, बापू आहेत ना कधी भांडले नसतील, त्यामुळे मी सांगतो बघ तुला। अरे मी आरच्या बरोबर लई भांडलोय। एकदा का माणसांचं भांडण झालं ना की सगळ्या मनातल्या गोष्टी सांगून टाकायच्या, मग बरं वाटतंय बघ। आता त्यांच्या मनात राग आहे का नाही म्हणून ते गरम झाले, भांडतात आहे की नाही? हा, एकदा त्यांच्या डोक्यातला राग गेला ना की सगळे लाईनवर येतील। ओके बापू। तू फक्त थोडासा वेळ दे त्यांना। तुला सगळे एकत्र पाहिजेत का नाही? हो। हा, थँक्यू बापू आजोबा, मी खूप लकी आहे, कारण मला तुमच्यासारखे आजोबा मिळाले। नाही तर मला हे सगळं कुणी सांगितलं असतं। ओ अरे, आम्हीच लई लकी आहे, कारण आम्हाला तुझ्यासारखा नातू मिळाला। रुपाली, हे सगळं असंच होणार याची खात्री होती मला। मला काही फरक पडत नाही, कारण यावेळी माझं काहीच चुकलेलं नाही। मी कोणाला काही वाटू देत, मी अमोलपासून लांब जाणार नाही। मग घरात भांडणं झाली ना तरी चालेल। रुपाली, तू जरा शांत हो। अमोलचं आजारपण लहान गोष्ट नाही, त्यात तू हे सगळं लपवलंस ना, त्यामुळे सगळ्यांचं तुझ्यावर चिडणं साहजिक आहे। चिडायचंच आहे ना, मग आपण आणि भाऊजींवर चिडा म्हणावं सगळ्यांना। तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? चांगलं कळतंय मला मी काय बोलते ते। अहो, अमोलनी मला सगळ्यांना सांगण्यापासून थांबवलं होतं, कारण अपर्णा आणि भाऊजी फक्त अमोलसाठी एकत्र राहतात हे त्यांनी बोलताना ऐकलं होतं। अहो, अमोलला अजूनही सतत ते वेगळे होतील याची धास्ती लागलेली असते। ते मला काही माहित नाही रुपाली। अमोलला आपण सगळे एकत्र हव्यात, एकत्र, आणि आपण तसंच राहू या ठिकाणी, कळलं? हे बघा, अमोल माझा पण मुलगा आहे, त्यामुळं त्याच्यापासून लांब मी राहणार नाही। आणि खरं तर अमोलच्या या अवस्थेसाठी मी अपर्णा आणि भाऊजींवर राग धरायला हवा, पण इथं तर घडतंय सगळं उलटच। तू उगाच वाद नको घाल। हे बघा, मी स्वतःहून कोणाशी वाद घालायला जाणारच नाही, पण यांनी जर मला अमोलच्या जवळ जाण्यापासून अडवलं ना, तर मात्र मी शांत नाही बसणार। अप्पे, हा, अमोल कुठे का? अमोल ना, हा मगाशी बापू आणि बाबांबरोबर खाली पंत लावत होता। बर, ऐक ना, मला जरा बोलायचं तुझ्याशी। बोल ना। दादा भेटला होता, माफी मागत होता। सेम रुपाली ताईंचं हे म्हणणं आहे की आपण त्यांना माफ करून पुढे जावं। दादाच्या बोलण्यातून तर असं वाटत होतं की तो बऱ्याचशा गोष्टींचा दोष आपल्यालाच देतो। अर्जुन, मला एक सांग, स्वतः केलेल्या चुकांची जबाबदारी स्वतःच घ्यायची असते ना, पण स्वप्नील सर आणि रुपाली ताई यातलं काहीच करत नाहीये। आणि मोनाविषयी मला फार काही बोलायचं नाही, कारण मला 100% माहितीये मोना हे सगळं रुपाली ताईंच्या डोक्याने वागते। हे सगळं ठीक आहे, पण अप्पे मुद्दा तो नाही, आता मुद्दा हा आहे की आता करायचं काय? एक मिनिट, करायचं काय म्हणजे? अर्जुन, अरे आपल्या मुलाच्या आजारपणाची एवढी मोठी गोष्ट त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवली आहे। आता मी किती ठरवलं ना तरी माझं मन त्यांना कधीच माफ करणार नाही, आणि मी त्यांना तसं स्पष्ट सांगितलंय की आमच्यापासून जरा लांबच आहे। हे सगळं मला तुझं पटतंय, पण अमोलला आपली फॅमिली एकत्र पाहिजे हे विसरू नकोस तू। अर्जुन, हे माझ्या चांगलंच लक्षात, पण तुला एक गोष्ट माहिती आहे ना, की अमोलच्या आजारपणाची जबाबदारी आपली आहे, हो ना? मग स्वप्नील सर आणि रुपाली ताईंना हा अधिकार कोणी दिला? आणि मुळात अमोलचे आई बाबा असताना त्याच्या आजारपणाची जबाबदारी आम्ही घेऊ, असं कसं म्हणू शकता ते? आणि रुपाली वडिलांना पण याच्या आधी लय वेळा समजून घेतलंय आपण। एकदा चुकल्यात का त्या? कित्येकदा चुकल्यात, माफ केलंच ना त्यांना। प्रत्येक वेळी असं वाटायचं की आता चांगले वागतील, नंतर चांगले वाटतील, पण नाही, त्या परत परत त्याच चुका करतायत। आता ना हा त्यांचा स्वभाव बनत चाललाय, आणि त्या स्वभावाला आपल्याकडे औषध नाही। आणि म्हणूनच आता मला माझ्या आयुष्यात त्यांना कुठलंही स्थान द्यायचं नाहीये। बापू, हा,
आकाशकंदील इथं चांगला वाटेल का इकडं असा? तिकडे बी वाटेल की. हा? विनायकराव अहो काय बी म्हणा, दिवाळी अगदी थंडीत येते आणि दिवाळी आली की घराभोवती आकाश दिवे लागतात, पंत्या लागतात, घराला कशी मायेची ऊब मिळती होय का नाही. होय, अगदी खरं बोललात बरं का बापू. हा, पण आता आपलं घर तेवढं एकत्र आलं ना म्हणजे मिळवली बघा. हा देव बाप्पा, अरे माझी फॅमिली परत वेगळी व्हायला लागली. तू प्लीज काही करून त्यांना जवळ आण ना. प्लीज देव बाप्पा, प्लीज. मा हे घे तुझी गदा. अरे अमोल, काय चाललंय तुझं? मा, आज दिवाळीचा पहिला दिवस आहेत आणि तू लवकर आवडत का नाहीयेस का? आम्ही लवकरच आवरले वेळेत, तूच आधीच आवरून बसलाय सकाळी सकाळी. पहाटेपासून जागायच बाळा तू. मग मा, आज दिवस पण स्पेशल आहे ना आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज सगळा वेळ माझ्या फॅमिली सोबत घालवायचा मला. हो बाळा, पण कसं आहे, आपण पुरुष मंडळी, आपल्याला आवरायला जास्त वेळ लागत नाही. आंघोळ केली, कपडे चढवली की झालं काम. तसं यांचं नसतं, तुझ्या मला वेळ लागतो बाबा. एक 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 मिनिट अर्जुन, मी तयार आहे. हा, अगं मी आपलं असंच जनरल मध्ये बोललो जस्ट. पण मा, ठीक आहे ठीक आहे, तू एक सांगू का, तू व्यवस्थित आहे म्हणून तुला आवडायची मग गरज आहे. हा. अशी छान दिसते. पण अशीच आवडली होती. अर्जुन अमोल आगाऊ झाला का तुम्ही? बरं आता मी तयार आहे, चला लवकर खाली. अमोल, काय झालं मा? बाळा माझ्याकडून आणि बाबाकडून तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. थँक्यू मा. माझ्याकडून पण तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. आता ही दिवाळी ना एकदम जल्लोषात, एकदम जोरात साजरी करायची आपण. आपल्याला ही दिवाळी माझ्या लक्षात यावी अशी बनवायची आहे आणि आपण खूप 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 रमेश बनवायच्या, म्हणजे नंतर मी. ए अमोल, मी तुला काय सांगितलंय, परत परत असं बोलायचं नाही. आणि हे बघ, आम्ही दोघं जण तुला काही होऊ देणार नाहीये. पण मा, पण नाही बिन नाही, अजिबात काय बोलायचं नाही. तुला काय होणार नाही, आम्ही दोघं तुला कुठंच जाऊन देणार नाही. आणि तू आता काय म्हणलं होता की आजचा दिवस स्पेशल आहे. अशा स्पेशल दिवशी असलं काहीतरी बडबड करायची गरज आहे का? नाही बाबा. मग आणि अमोल, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, पर्यायाने आपल्या नवीन प्रवासाचा सुद्धा पहिला दिवस आहे बाळा. Yes, मा, मी पण खूप हॅपी आहे. आज आपण दुपारनंतर हॉस्पिटलमध्ये जाऊया. पुढच्या ट्रीटमेंटचं नेमकं काय करायचं ना ते सगळं विचारून घेऊ आपण डॉक्टरांना आणि मग कामाला सुरुवात करू. काय? Yes, मा. आणि तू 86चा स्ट्रॉंग सिम्बा आहेस, एकदम ठणठणीत बरा होणार आहे. Yes, बाबा. पण बाबा, आज मला सगळ्यांना भेटायचंय, चला लवकर. बर चला चला, तुला गडबड कसली झाली ना ते कळलंय मला, फटाकडे उडवायचे असतील. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.